होतं तसं त्याप्रमाणे मला जेव्हा जेव्हा मी विहारात यायचं मला भाग्य लाभेल त्यावेळेस मी नक्कीच एक कुठला ना कुठला तरी विषय देत राहील. कारण बघा माझा तुम्हाला थोडक्यात अनुभव सांगतो. मी आत्ताच 22 ऑक्टोबर 2025 केंद्रीय शिक्षक झालो चैत्यभूमीला. थोडक्यामध्ये तुम्हाला 2 मिनिटात सांगतो माझा अनुभव, नंतर मी विषयाला सुरुवात करणार आहे. कारण मी भैयासाहेबांचाच विषय का सांगायला सुरुवात केली, कारण मी चैत्यभूमीला जवळजवळ 40 विषय झाले आमचे आणि भैयासाहेबांचा विषय ऐकल्यानंतर माझ्या म्हणजे खूप हे झालं. कारण मी तिथे एक त्यांचं पुस्तक पण घेतलं, कारण माझ्याकडे त्यांची माहिती जास्त नव्हती. आणि तेव्हापासून मला कळालं की बाबासाहेबांनंतर भैयासाहेबांनी एवढं काम केलंय. तेव्हाच मला कळालं, कारण त्याच्या अगोदर एवढं मला माहितीच नव्हतं. बऱ्याच जणांना आपल्या समाजामध्ये सुद्धा माहीत नसेल मला वाटतं, कारण मी बौद्धाचार्य झालो, श्रामणेर झालो, नंतर केंद्रीय शिक्षक झालो. मलाच माहीत नव्हतं तर आपल्या सामान्य लोकांना तर मला वाटतं माहीतच नसेल भैयासाहेब काय आहेत तर. कारण चैत्यभूमीला केंद्रीय शिक्षक होणं खरोखर खूप म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. जिथं बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी आम्ही 10 दिवस राहिलो आणि त्यांच्या अस्थीच्या म्हणजे अस्थीला डोकं ठेवून राहिलो. कारण सकाळी 4 वाजता उठायचो आम्ही, गार पाण्याने आंघोळ करायचो, 5 वाजता विपश्यना, त्यानंतर सूत्रपठण, त्यानंतर नाश्ता आणि नंतर विषय. म्हणजे असं जवळजवळ आम्ही 10 11 तास तिथं बसून राहायचो. म्हणजे हा एक खूप मोठा त्यागच आहे. आणि खरोखर हा त्याग केल्यानंतरच कळतं माणसाला. कारण आणि चिवरवर पण राहायचो. आम्हाला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच एरियामध्ये भोजनदान सुद्धा दिलं. त्यावेळेस सुद्धा आमचा खूप सन्मान झाला, स्वागत झालं. फटाकड्यांनी पुन्हा पाय धुवून आम्हाला पुष्प द्यायचे. म्हणजे एवढं अतिउत्तम आम्हाला 10 दिवस कसे गेले माहीत पडले नाही. एवढा पावसाळा असून एवढा पाऊस असून सुद्धा आम्हाला 10 दिवसामध्ये काहीच कळालं नाही 10 दिवस कसे गेले. म्हणून कारण तिथे विषय एवढे हार्ड होतात ना, कारण केंद्रीय शिक्षक एकापेक्षा एक होते आणि अभ्यासू आहेत. म्हणून मी भैयासाहेब आंबेडकरांचा विषय ऐकला. मी एवढं तरी माहिती देऊ शकत नाही, पण थोडी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. कारण भैयासाहेबचं कार्य खूप मोठं आहे. त्यामुळं मी तुम्हाला भैयासाहेब, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर त्यांच्या जीवनाबद्दल मी तुम्हाला थोडंसं म्हणजे मोजक्या शब्दामध्ये सांगणार आहे. बघा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे सर्वात मोठे सुपुत्र होते, 1 नंबरचे. कारण बाबासाहेब आंबेडकराला 5 मुलं होती, 4 मुलं आणि 1 मुलगी होती इंदू नावाची. पहिल्याचं नाव यशवंत, रमेश, गंगाधर, इंदू आणि शेवटचा होता राजरत्न. हे 4ही वारले, कारण काही फरकाने वारले, कारण ते लहान होते आणि त्यांचं म्हणजे जीवन एवढं हालाकीचं होतं की बाबासाहेबांचं तुम्ही ऐकलं असेल, शेवटचा लाडका मुलगा होता राजरत्न आणि केवळ ताप आला आणि त्याला औषध उपचाराला पैसे नसल्यामुळं त्यांचा मृत्यू झालेला होता. औषध उपचारच काय, परंतु त्यांचा अंतिम संस्कार करायला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसे नव्हते. कार्यकर्त्यांनी विचारलं, बाबासाहेब राजरत्नाला नवीन कपडे आणायचे. त्यावेळेस बाबासाहेबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते आणि ते रमाबाईंना बघितलं आणि त्यांनी स्वतःच्या साडीचा म्हणजे लुगड्याचा पदर फाडला आणि त्या राजरत्नाला त्या पदरामध्ये अंतिम संस्कार केलेला आहे. म्हणजे बघा, एवढी परिस्थिती वाईट होती, पण ज्ञानानं खूप श्रीमंत होते बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यासारखं ज्ञान जगामध्ये 1 नंबर म्हटलं तर बाबासाहेबच आहेत. कारण बाहेरच्या देशातल्या लोकांनी सुद्धा त्यांचा एवढा मान सन्मान केलेला आहे की आज मी बघा अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांचा सन्मान होतो. बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याखाली लिहिलेला आहे द सिम्बॉल ऑफ द नॉलेज. म्हणजे एवढ्या मोठ्या महान प्रगत देशाने त्यांना ज्ञानाचं प्रतीक म्हटलेलं आहे. म्हणजे बघा किती मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. त्यांच्या खालोखाल सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, त्यांचा मुलगा मोठा, यांनी सुद्धा ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्याच्यानंतर सगळी जबाबदारी भैयासाहेबांवर पडली होती. तुम्हाला सांगतो, सुरुवातीचा काळ त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1912 झालेला आहे भैयासाहेब आंबेडकरांचा. त्यांचं नाव यशवंत होतं, परंतु त्यांना टोपण नाव भैयासाहेब म्हणायचे. आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीपासूनच भैयासाहेबांना आजाराने ग्रासलेलं होतं. न्यूमॅटिक नावाचा आणि पोलिओ सारखा आजार त्यांना होता. पण त्याच्यानंतर त्यांचे धोत्रे नावाचे मामा होते, त्यांनी त्यांचा उपचार करायला चालू केलं. असं काही
दिवस निघून गेले. बघा, यांची भैयासाहेबांची परिस्थिती चांगली होती, पण त्यांनी शरीरानं त्यांना साथ देत नव्हते. कारण किती वेळेस असं होत होतं की जे समुद्राची रीती होती त्याच्यामध्ये त्यांना जवळजवळ मुंडक्याच्या म्हणजे याच्यापर्यंत त्यांना ते रीतीमध्ये पुरायचे. कारण का? त्यांना ऊर्जा मिळावं म्हणून. कारण त्यांना आजार होता, न्यूमॅटिक आणि पोलिओ सारखा आजार होता, अपंगत्व आल्यासारखं होत होतं. पण त्यांनी त्याच्या मामाने खूप प्रयत्न केले आणि त्यांना ऊर्जा आणण्यासाठी पुन्हा त्याच्यानंतर त्यांनी ते त्रिवेंद्रम नावाला म्हणजे ते एक हे आहे राज्य आहे, त्या राज्यामध्ये घेऊन गेले होते. तिथे सुद्धा त्यांनी उपचार केला आणि उपचार केल्यानंतर त्यांचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर त्यांचा आजार थोडा थोडा बरा होत गेला. त्यांच्या घरच्यांनी नातेवाईकांनी त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे. कारण बाबासाहेबांना त्यांच्याकडे लक्ष देण्याकरता वेळच नव्हता. कारण बाबासाहेब चळवळीमध्ये होते, राजकीय चळवळ, धार्मिक चळवळ, शैक्षणिक चळवळ. ह्या शैक्षणिक चळवळीमध्ये आणि या धार्मिक चळवळीमध्ये राजकारणामध्ये असताना त्यांच्या स्वतःच्या मुलाकडं म्हणजे वेळ द्यायला त्यांना टाइमच नव्हता आणि मग बिझी असायचे. परंतु त्यांच्या नंतर त्यांचे जे नातेवाईक होते, आनंदराव होते, मुकुंदराव होते आणि त्यांच्या आत्या वगैरे त्यांचं संगोपन करायचे. आणि झालं काय, ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि नंतर मग त्यांना कळालं की आता जिम्मेदारी कोणावर आहे, तर मग भैयासाहेब आंबेडकर त्यावेळेस त्यांची परिस्थिती चांगली झाली होती. त्यांचं नंतर लग्न पण झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर जे आता आपल्या राष्ट्रीय संरक्षक आहेत संस्थेच्या उपासिका महाउपासिका मीराताई आंबेडकर ह्या त्यांच्या पत्नी होत्या भैयासाहेबांच्या. म्हणजे त्या दोघांनी एवढं व्यवस्थित चालले असताना भैयासाहेबांनी ज्यांना त्यांना शरीरांना साथ दिली, त्यांची तब्येत चांगली झाली होती. नंतर मग त्यांनी बाबासाहेब गेल्यानंतर स्वतः चळवळीमध्ये काम करायला चालू केलं. त्याच्या अगोदर त्यांचं शिक्षण 10वी पर्यंत झालं, परंतु ते 10वीला पास नाही होऊ शकले. कारण का? एवढ्या मोठ्या विद्वानाचा मुलगा 10वीला पास होऊ शकत नाही असं होणारच नाही. परंतु त्या काळाच्या परिस्थितीमध्ये जातीवादी लोकांनी मुकुंदराव आंबेडकर आणि भैयासाहेब आंबेडकरांना 10वी उत्तीर्ण होत दिले नाही. कारण त्यांना माहित होतं हा एकच आंबेडकर आम्हाला नातीनं मानत आहे, तर पुन्हा भैयासाहेब आंबेडकर आणि मुकुंदराव आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचा पुण्य होता. म्हणजे हे दोघं सारखेच राहायचे आणि व्यवस्थित सोबत राहायचे. हे दोन आंबेडकर आम्हाला जड जातील म्हणून त्यांना 10वीचं वर्ष 2-3 वेळेस त्यांनी परीक्षा दिल्या, परंतु त्यांना पास होऊ दिले नाही. अशी परिस्थिती भैयासाहेबांची होती. त्यानंतर भैयासाहेब समुद्राच्या तप्त वाळूमध्ये पाय गाडून उभे राहणे आणि त्यातून पायात ऊर्जा निर्माण करणे हा त्यांचा त्यातून पायात ऊर्जा निर्माण करणे नित्याचा कार्यक्रम असे. कारण ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस हाच कार्यक्रम राहायचा. मग भैयासाहेब आजाराशी मुकाबला करत होते. एका बाजूला बाबासाहेबांची चळवळ उभारी घेत होती. म्हणजे बाबासाहेब त्यावेळेस चळवळीमध्ये होते आणि भैयासाहेबांना हा आजार होत होता. नंतर काय झालं, एवढं वातावरण आंबेडकरमय झालेलं असायचं. या दरम्यान भैयासाहेबांना मॅट्रिकमध्ये परीक्षेला बसला असताना त्यांना उत्तीर्ण होऊ दिले नाही. समाज व्यवस्थेला पेलता आले नाही म्हणून 2-2 हात करताना पळता भुई थोडी झाली. कारण बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना परेशानच केलं होतं. कारण बाबासाहेब आंबेडकर कोणालाच ऐकत नव्हते. म्हणून ह्या लोकांनी त्या काळामध्ये ह्या दोघांना सुद्धा उत्तीर्ण होऊ दिले नाही. याचं कारणच हे आहे. कारण एकाच आंबेडकरांनी आम्हाला एवढं परेशान केले, तर पुन्हा हे 2 आंबेडकर जर तयार झाले, शिकून जर चांगले मोठे झाले, तर आम्हाला अजून परेशान करतील. ह्या भीतीपोटी त्यांना शाळेमध्ये 10वीच्या नंतर त्यांना पास होऊ दिले नाही. पुढं दोघांनी लिखाण चालू केलं. भैयासाहेबांनी मग काय केलं, 10वी त्यांना 2-3 वेळेस परीक्षेला बसले. नंतर मग ते सुद्धा चळवळीत चालू झाले, लिखाण काम करायला लागले, भाषण करायला लागले, बाबासाहेबांबरोबर काम करत राहिले. भैयासाहेब परंतु त्यांना एक खल होती, एक सल होती की मी 10वी पास झालो नाही. कारण माझे वडील बाबासाहेब आंबेडकर एवढे शिकलेले आहेत, परंतु मला लोक नावं ठेवतील, काय म्हणतील, ह्या दडपणाखाली जगत आले. तरीही ते काही राजकीय सार्वजनिक आयुष्य जगले. त्यांचे ते स्वतः शिल्पकार होते. कारण त्यांची इच्छाशक्ती
इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी त्यानंतर मग काय केलं, भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करायला लागले. कारण बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्याकडं राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं होतं भैयासाहेबांकडं. पुन्हा रिपब्लिकन पक्ष याची जबाबदारी, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जबाबदारी, त्यानंतर ते महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आमदार झाले होते, त्यांची सुद्धा जिम्मेदारी त्यांच्यावर होती. त्यानंतर त्यांनी वृत्तभीषण प्रिंटिंग प्रेसचं व्यवस्थापन, पक्षाची मुखपत्रे आणि धम्म यांसारखे धार्मिक नियतकालिक ही त्यांच्या इच्छाशक्तीची जिती जागती उदाहरणं आहे. म्हणजे बघा, बाबासाहेब गेल्यानंतर मग त्यांनी हरून गेले नाही किंवा खचून गेले नाही. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर रिपब्लिकन पक्ष तो सुद्धा सांभाळला. त्यानंतर पीपल एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक संस्था होती, ती सुद्धा भैयासाहेबांना सांभाळली. त्यानंतर जे नियतकालिक होते पत्र, जे जनता पत्र होतं त्याची जबाबदारी, पुन्हा प्रिंटिंग प्रेसची व्यवस्थापन, पत्र कसं छापायचं, वृत्तपत्र आणि ते बाहेर कसं पाठवायचं, ही सुद्धा जिम्मेदारी भैयासाहेबांची होती. म्हणजे जेव्हा त्यांच्यावर ह्या जिम्मेदाऱ्या पडल्या तेव्हा त्यांनी म्हणजे एकदम चोखपणे ती जबाबदारी पाडली होती. भैयासाहेब ज्यावेळेस आता चालू झालं त्यांचं राजकारणामध्ये, राजकारण सांभाळायचे, पुन्हा धार्मिक संस्था सुद्धा सांभाळत होते. पण तेवढे बाबासाहेबांसारखे त्यांनी पण एवढी सुरुवात केली की ते कुठेच थांबले नाही. ज्यावेळेस त्यांना म्हणजे लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांचं वयाच्या 25-26 वर्षापासून त्यांनी कामाला चालू केलं. कारण हे जनता पत्र होतं, हे प्रिंटिंग प्रेस होती, ही बाबासाहेबांनी सांगितलं का आता हे तुम्हीच सांभाळायचं. आणि ते सांभाळत असताना त्यांनी रिपब्लिकन पक्ष सुद्धा सांभाळला. कारण बाबासाहेब गेल्यानंतर, महापरिनिर्वाण झाल्यानंतर जे नेते होते ते लोकांनी फाडाफूड केली, वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले आणि मग हा भार हा भैयासाहेबांवर येऊन पडला. मग भैयासाहेबांनी पुन्हा ह्या नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा ते रिपब्लिकन चळवळ एकत्र करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली होती. त्यानंतर काय झालं, भैयासाहेबांनी एक कारखाना तयार केला होता, सिमेंटचा कारखाना काढला होता, त्याच्यामध्ये जवळजवळ 25% भागीदारी होती. परंतु हे पण सुद्धा काही लोकांना देखवलं नाही. मग त्यांनी काय केलं, बाबासाहेबांना त्यांच्याबद्दल काही पण भडकवायचे आणि काही काळांतरानंतर तो सिमेंट कारखाना बंद पडला, मोडकळीस आला होता. आणि नंतर काय झालं, चैत्यभूमीच्या बांधकामासाठी नेत्याच्या आव्हानानुसार ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि मग भैयासाहेबांनी विचार केला, पण त्याच्या अगोदर काय झालं, ह्या प्रत्येक नेत्यांनी एक विचार केला होता की चैत्यभूमीला स्मारक बनवायचे आणि ते स्मारक बनवायचे म्हणून ह्या नेते लोकांनी आव्हान केल्यानंतर आपला जो गरीब समाज होता त्यांनी त्या स्टेट बँकेमध्ये लाईन लावल्या होत्या पैसे जमा करण्यासाठी. जवळजवळ भरपूर लाखो करोडो रुपये जमा झाले होते आणि त्यामध्ये स्मारक झालं सुद्धा असतं. परंतु त्या नेत्याच्या काय म्हणतात त्यांना, आता काय बोलणार त्या नेत्या लोकांना, त्यांच्या आपसातल्या मतभेदामुळे तो पैसा तसाच राहिला त्या बँकेत पडून. आतापर्यंत त्याचा विल्हेवाट लागली नाही आणि काय झालं ते सुद्धा माहीत पडलं नाही. नंतर मग भैयासाहेबांना एक खंत वाटली की ह्या नेते लोकांनी असा धोका दिलाय, गद्दारी केली आहे. मग भैयासाहेबांनी काय विचार केला, भैयासाहेबांनी एक भीमज्योत काढायचं चालू केलं आणि पैसा सुरुवातीला काय झालं, महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेमध्ये बाबासाहेबांचं स्मारक बनवायला महापालिकेनं 8x8 जागा देत होते. म्हणजे विचार करा, एवढे बाबासाहेबाला गेल्यानंतर सुद्धा बाबासाहेबाला हे लोकांनी खूप छेडलेलं आहे. आणि मग नंतर भैयासाहेबांनी सांगितलं की 8x8 जागा मी घेणार नाही, कमीत कमी मला 40x40 जागा पाहिजे. आणि त्यावेळेस मग महानगरपालिकेमध्ये त्यांनी अर्ज केला आणि त्यांनी तो पण भैयासाहेबाला खूप राग आला होता की 8x8 जागा देणार आहे, त्यामध्ये काय होणार आहे. म्हणून त्यांनी 40x40 हक्क गाजवला आणि ती 40x40 जागा चैत्यभूमीसाठी भैयासाहेबांनी मिळवून दिली होती, घेतली होती. त्यानंतर मग काय झालं, भैयासाहेबांनी विचार केला आपल्याला बाबासाहेबांचं स्मारक बनवायचंय, मग आता काय करायला पाहिजे. कारण हा पैसा जो होता बँकेमध्ये, स्टेट बँकेमध्ये, ह्या लोकांनी काय केलं, आपसामध्ये मतभेद झाल्यामुळं तो पैसा तसाच पडून राहिला, अजिबात कोणी काढला नाही. नंतर भैयासाहेबांनी बाबासाहेबांचा एक महोत्सव, हिरक महोत्सव म्हणून बनवायचं सांगितलं 60 वर्ष झाल्यानंतर. त्यावेळेस मग भैयासाहेबांनी एक महूच्या या ठिकाणाहून भीमज्योत काढली होती
आणि महू ते चैत्यभूमी. मग या सुरुवातीला काय केलं त्यांनी, एक प्रस्ताव मांडला कार्यकर्त्यासमोर की आपण असं केलं तर चालेल का. तर लोकांना तो आवडला. मग भैयासाहेबांनी काय केलं, एक जीप घेतली आणि एक मोठा ट्रेलर घेतला आणि बौद्ध पद्धतीनं तो व्यवस्थित सजवला आणि महूमधून जिथं बाबासाहेबांचा जन्म झाला त्या ठिकाणी गेले आणि तिथून सुरुवात केली. सुरुवातीला ज्याचं उद्घाटन बाबासाहेबांचे सहकारी होते जगजीवनराम यांनी ती मेणबत्ती प्रज्वलित केली आणि तिथून सुरुवात झाली होती. त्या महूमधून जो रथ निघाला, भीमज्योत निघाली, त्यावेळेस त्या महूमधली जी जनता होती, उद्घाटन झालं आणि निघाली त्यावेळेस अक्षरशः तिथली जनता रडत होती आणि त्यांचं स्वागत एवढं चांगल्या प्रकारे झालं. मग तिथून ते सरळ मध्य प्रदेशमधून नागपूर म्हणजे असं करत करत ते चैत्यभूमीला आले. कारण चैत्यभूमीला यायला त्यांना जवळजवळ 21 दिवस लागले होते आणि त्या 21 दिवसामध्ये त्यांचं प्रत्येक ठिकाणी त्यांना धम्मदान मिळत होतं आणि त्या धम्मदानात जो आपल्या समाजाने दिलेला पैसा होता त्या पैशामधून ही चैत्यभूमी ह्या भैयासाहेबांना तयार केली होती. म्हणून भैयासाहेबांना चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणतात. त्याचं कारण हे आहे, कारण बघा आपल्या समाजाने बाबासाहेबांना आणि भैयासाहेबांना खूप डोक्यावर घेतलं, मानलं, परंतु जे आपले काही नेते होते त्या लोकांनी दुफळी केली, वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले आणि ही जी चळवळ होती बाबासाहेबांची ती नेस्तनाबूद केली होती. परंतु भैयासाहेबांनी एवढं करून सुद्धा त्या नेत्यांना एकत्र करायचा प्रयत्न करायचे आणि रिपब्लिकन पक्ष पुन्हा ऐक्य घडवून आणायचा प्रयत्न करत होते. परंतु काही कारणास्तव पुन्हा हे लोक आपण आपल्या वळचणीला जायचे. वळचणीला म्हणजे वेगवेगळ्या पक्षात जायचे, कोण काँग्रेसमध्ये जाणार, कोण बीजेपी असे जायचे. परंतु शेवटपर्यंत भैयासाहेबांनी रिपब्लिकन पक्षामध्ये काम केलं आणि नंतर त्यांनी भारतीय बौद्ध महासभाकडे जास्त लक्ष दिलं. कारण बघा ही धार्मिक संस्था होती आणि भैयासाहेबांना मानणारे भरपूर लोक होते, खूप समाज होता. कारण एका ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिनी धम्मदीक्षा घ्यायची म्हणून गावाकडे लोक भैयासाहेबांकडे आले होते. त्यांनी काय सांगितलं, त्यांनी एक विचार केला होता की भैयासाहेबाला मुंबईमधून स्वतःच्या पर्सनल मोटार गाडीमधून जंगी स्वागत करत न्यायचं गावी. पुण्याकडे एक गाव होतं, त्या गावातल्या लोकांनी विचार केला होता. परंतु मुंबईवरून गावी घेऊन जायचं त्या काळामध्ये त्या गाडीचा खर्च त्यांनी विचारला आणि तो त्यांना परवडला नाही. मग ते एवढे नाराज झाले. मग ते 4-5 लोक भैयासाहेबाकडे आले. भैयासाहेबाकडे आल्यानंतर काय झालं, सगळे भैयासाहेबाकडे येऊन उभं राहिले माना खाली घालून. कारण त्यांचं स्वप्न होतं की भैयासाहेबाला घेऊन आम्ही मोटार गाडीमध्ये जाऊया आणि तिथं खूप मोठा जंगी कार्यक्रम करायचा आहे धम्मदीक्षेचा. आणि मग त्याच्यातला एक जण बोलला मान खाली घालून, भैयासाहेब म्हणे आम्ही हा विचार केला होता की मोटार गाडीमधून तुम्हाला घेऊन जायचंय, पण आम्ही काही खर्चास्तव आमची गरिबी असल्यामुळं आम्ही हे करू शकलो नाही आणि आम्हाला मोटार गाडीचा खर्च झापत नाही म्हणून आम्ही नाराज आहोत. भैयासाहेबांनी सांगितलं तुम्ही नाराज होऊ नका, मला कुठलीही अपेक्षा नाहीये, मी सरळ रेल्वेने जातो आणि तिथून जे बसचा प्रवास आहे तो सुद्धा करतो आणि जो तुमचा कार्यक्रम आहे तुम्ही धूमधडाक्यात करा. आणि ज्यावेळेस भैयासाहेबांनी सांगितलं त्यावेळेस ते कार्यकर्ते खूप खुश झाले. आणि मग जो धम्मदीक्षेचा कार्यक्रम होता, जवळजवळ पुण्यापासून ते लांब गाव आहे जवळजवळ, भैयासाहेबांनी मग काय केलं, इथून मुंबईवरून ट्रेननं पुण्यापर्यंत गेले आणि तिथून 4-5 तासाचा प्रवास होता बसचा. तुम्हाला तर माहिती आहे पहिल्या काळामध्ये खूप खड्डे बिड्डे होते. मग ते पार करून भैयासाहेब त्या गावात गेले. कारण त्या गावाच्या आजूबाजूच्या लोकांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला होता धम्मदीक्षेचा. ते लोक वाट बघत होते बस येण्याची, कारण त्या गावाच्या ठिकाणी एकच बस असायची आणि त्या बसमध्ये भैयासाहेब गेलेले होते. जंगी स्वागत केलं, एवढं जंगी स्वागत केलं त्या लोकांनी खूपच, आणि खूप झाले. कारण आजूबाजूतले खेड्यातले लोक सुद्धा तिथे आलेले होते. आणि जो त्या धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला आणि जो कार्यक्रम झाल्यानंतर खूप म्हणजे एवढे लांबून लांबून खेड्यापाड्यातले लोक आले होते की त्या भैयासाहेबांना दर्शन घेत होते. कारण ते बाबासाहेबांनंतर भैयासाहेबांचा पुत्र आहेत, बाबासाहेबांचा मुलगा आहे. बाबासाहेबांना आम्ही बघू शकलो नाही, पण त्यांच्या मुलांचं आम्हाला दर्शन होतंय म्हणून त्यांच्या रागाच्या रागा लागल्या होत्या लाईन दर्शन घेण्यासाठी भैयासाहेबांच्या. आणि हा कार्यक्रम पार पडल्यानंतर ज्यावेळेस आपल्या बौद्धवाडी होती तिथे एका घरात, एका माणसाच्या घरामध्ये ते भैयासाहेब गेले आराम करण्यासाठी. कारण रात्री गेले, प्रवासाने थकलेले होते, कार्यक्रम झाला
आणि ज्यावेळेस ते एका घरामध्ये गेले, व्यवस्थित घर होतं, तिथे आराम करायला गेले, लोक जातच नव्हते. आजूबाजूचे खेड्यातले लोक आलेली होती, ते ऐकायला तयारच नाही. ज्या ठिकाणी भैयासाहेब होते मुक्कामाला, आता त्यांनी विचार केला का आता थोडंसं आपण आराम करूया. पण ते समोरचा जो घरातला मालक होता तो लोकांना अडवण्याचा प्रयत्न करतो. पण ते लोक म्हणत होते आमचे प्रश्न भैयासाहेबाला सांगायचे, आम्ही एवढ्या लांबून आलो. आणि भैयासाहेब काय लगेच आराम करायला गेले म्हणजे काय लगेच झोपले नव्हते. ते लोकांचं ऐकत होते, त्यांना ऐकायला आलं की आम्हाला भैयासाहेबाला बोलायचंय, आम्हाला काहीतरी सांगायचंय. मग भैयासाहेबांनी आराम न करता सरळ पुन्हा घराच्या बाहेर आले आणि विचारलं, बोला काय काम आहे तुम्हाला. मग तेव्हाच भैयासाहेब, एक वृद्ध माणूस होता, त्यांनी सांगितलं, भैयासाहेब तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गावामध्ये धम्मदीक्षेचा कार्यक्रम करतात, पण त्याच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर आम्हाला खूप त्रास होतो. कारण काय व्हायचं, भैयासाहेब बाबासाहेब गेल्यानंतर एवढे धम्मदीक्षेचे कार्यक्रम राबवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. ज्या ठिकाणी भैयासाहेब जायचे त्या ठिकाणी धम्मदीक्षेचा कार्यक्रम व्हायचा आणि ते बौद्ध व्हायचे. परंतु भैयासाहेब गेल्यानंतर त्या लोकांना, त्या गावातले लोक त्यांच्यावर बंदी आणायचे, कुठल्याच गोष्टी त्यांना मिळत नव्हत्या, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे. कारण तुम्ही बौद्ध झालात, तुम्हाला बघून घेऊ असे दम द्यायचे. ह्याच गोष्टी भैयासाहेबाला त्या लोकांनी सांगितल्या. त्यानंतर भैयासाहेबांनी सगळ्यांच्या समस्या ऐकल्या आणि नंतर त्यांचं निवारण सुद्धा केलं. त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीनं तुम्ही पोलीस कंप्लेंट करत जा आणि काही जर तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर मला विचारत जा, मला भेटत जा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. अशा प्रकारे भैयासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचले आणि प्रत्येक ठिकाणी फिरायचे. कारण त्यांचा फिरण्याचा हा कार्यक्रम, ज्यांची तब्येत चांगली झाली तेव्हापासून ते सारखे अहोरात्र झटत होते. सगळ्यात जास्त कार्यक्रम जर केले असतील धम्मदीक्षेचे तर भैयासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे. त्यांच्यासारखा कार्यक्रम कुणीच नाही केला. कारण ते जिथं जाणार होते तिथे ते बौद्ध धम्मदीक्षेचा कार्यक्रम लोकांना बौद्ध करायचे. कारण बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला. त्यावेळेस 5 लाख लोकांनी दीक्षा घेतली होती. आणि त्यानंतर म्हणजे हा खूप मोठा इतिहास आहे. परंतु दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणच्या नागपूरच्या लोकांनी, जे अधिकारी लोक होते त्या लोकांनी बाबासाहेबांचा सत्कार करायचा म्हणून दुसऱ्या दिवशी सत्कार ठेवला होता. त्यावेळेस जे लोक त्यांच्या सत्कारासाठी येणार होते ते 2 लाख लोक जमा होते. त्यावेळी सुद्धा बाबासाहेबांनी त्यांना दीक्षा दिली होती. म्हणजे असे 7 लाख लोकांना दीक्षा दिली. त्यानंतर 15 ऑक्टोबरला चंद्रपूरला बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली, तिथं 3 लाख लोकांना दीक्षा दिली होती. म्हणजे जवळजवळ 2 दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 10 लाख लोकांना दीक्षा दिली होती. हा खूप मोठा जगातला रेकॉर्ड आहे. कारण काही न करता, एकही रक्ताचा थेंब न सांडता, काही न करता बाबासाहेब आंबेडकरांनी हे खूप मोठं धर्मांतर केलं होतं. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भैयासाहेबांनी सुद्धा हेच केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जायचे. त्यानंतर काय झालं, त्यांना खूप त्रास दिला. आपल्या समाजातल्या नेते लोकांनी भैयासाहेबांना, ज्या बाबासाहेबांनी ज्या ज्या संस्था तयार केल्या, पीपल्स एज्युकेशन सोसायटी एक ही शैक्षणिक संस्था होती, पण त्या लोकांनी भैयासाहेबांना घेतलं नाही, त्या सोसायटीवर घेतलं नाही, त्यांना बाहेर ठेवलं. ज्या ज्या संस्था होत्या प्रत्येक ठिकाणी भैयासाहेबांना त्यांनी बाहेर ठेवलं. कारण हे कमवण्याचं साधन होतं. या लोकांनी, बाबासाहेबांनी भैयासाहेबांच्या नावावर काहीच नाही ठेवलं. जेवढ्या संस्था बनवल्या तेवढ्या आपल्या समाजासाठीच होत्या. परंतु ह्या लोकांनी भैयासाहेबांना सुद्धा बाहेर ठेवून भैयासाहेबांना खूप त्रास दिला. त्यांच्यासारखा त्रास कोणी सहन केलेला नाही. त्यांच्या स्वतःच्या घराची सुद्धा प्रॉपर्टीचा वाद कोर्टामध्ये होता. राजगृह जो बंगला होता बांधलेला बाबासाहेब आंबेडकरांनी, तो सुद्धा त्याचा वाद कोर्टामध्ये होता. आणि ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब, माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना, कोर्टाने सांगितलं की त्यांना 50% त्यांचा हिस्सा आहे त्या राजगृहामध्ये, जो की बाबासाहेब आंबेडकरांनी ते घर बांधलं होतं. परंतु यांच्या कारणास्तव या नेते लोकांच्या मंडळीमध्ये तो कोर्टात न्याय गेला होता. पण नंतर काय झालं, निकाल लागला. मग त्यांनी काय ठरवलं, कोर्टाच्या नियमाप्रमाणे 3,60,000 रुपये राजगृहाची किंमत ठरली होती. 50% हिस्सा माईसाहेबांचा होता. मग काय झालं, राजगृहामध्ये माईसाहेब जर राहायला जाणार असतील, त्यांनी भैयासाहेबांना
म्हणजे 50% 1,80,000 रुपये द्यायचे. आणि भैयासाहेब जर जाणार असेल तर माई साहेबाला 1,80,000 द्यायचे असं ठरलं होतं. तर मग झालं काय, माई साहेब त्या खारचं घर होतं तिकडे गेले राहायला. आणि मग भैयासाहेबांनी ठरवलं की मी राहणार आहे राजगृहामध्ये. मग त्यांनी 1,80,000 रुपये माई साहेबाला देण्याचं ठरवलं. परंतु भैयासाहेबाकडे 1.5 लाखापर्यंत झाले आणि 30,000 कमी पडले होते. मग यांनी काय केलं, भैयासाहेबांनी 30 लाख पीपल्स एज्युकेशन सोसायटीला मागितले. त्यांच्याकडे पैसा होता पण त्यांनी कर्ज म्हणून मागितलं होतं, फुकट मागितलं नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था तयार केल्या असून त्यांच्या मुलाला ह्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला कर्ज म्हणून पैसे मागावे लागायची वेळ आली होती. परंतु त्या लोकांनी सुद्धा त्यांना नकार दिला. मग त्यांनी भैयासाहेबांनी बाहेरून इकडून तिकडून मित्राकडून ते 30,000 जमा केले आणि ते 1,80,000ला राजगृह घेतलं आणि मग तिथे राहायला गेले. अशी परिस्थिती होती भैयासाहेबांच्या काळामध्ये. कारण त्यांना एवढा त्रास दिला ह्या आपल्या नेत्या लोकांनी की त्यांना जगणं मुश्किल केलं होतं. ते बाबासाहेबांना पण काही पुण्यांच्या विरोधात सांगायचे, कारण ते पहिलेच आजारी असायचे. पण नंतर त्यांचा आजार पण चांगलं झालं आणि ते व्यवस्थित राहिले. नंतर मग त्यांना 3 मुलं झाली आणि 1 मुलगी, जे की आता सध्या बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर, पुन्हा रमा आंबेडकर, रमा तेलतुंबडे आहे त्यांचं नाव. आणि नंतर आहेत सगळ्यात छोटे आनंदराज आंबेडकर. म्हणजे 3 मुलं आणि 1 मुलगी होती भैयासाहेबांना. अशा पद्धतीने त्यांचा हा जो काळ होता भैयासाहेबांचा. सार्वजनिक कार्याचा प्रारंभ बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या जनता साप्ताहिकाचे ते नंतर संपादक पण होते. 1944 साली तसेच वृत्तपत्राच्या संपादन शिवाय वर्तमानपत्रे बाबासाहेबांना जेवढे स्थापन केले होते त्या भारतभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये छापली जात असत त्या प्रेसचे मॅनेजर म्हणून आणि प्रकाशक आणि मुद्रक म्हणून सुद्धा त्यानंतर भैयासाहेबांनी काम केलेलं आहे. म्हणजे बघा एवढी जिम्मेदारी नंतर भैयासाहेबांवर येऊन पडलेली होती. जवळजवळ 12 वर्ष हे भारतभूषण प्रिंटिंग प्रेस चालवलं. आर्थिक खूप कमजोर होते कारण पैसा पण नव्हता एवढा, तरी सुद्धा त्यांनी चालवलं. या छापखान्यामध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ भैयासाहेबांनी छापलेला आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैयासाहेबाला आणि मुकुंदरावांना अर्पण केला होता. पुन्हा बौद्ध पर्व हा ग्रंथ सुद्धा ह्या छापखान्यामध्ये भैयासाहेबांनी प्रसिद्ध केला होता. कारण बघा भैयाने साहेब वयाच्या 26व्या वर्षी पासून त्या जनता जे पत्र होतं बाबासाहेबांनी चालू केलेलं त्याच्यामध्ये काम करायला चालू केलं होतं, सुरुवात केली होती. त्यानंतर बाबासाहेबांचा 75वा वाढदिवस होता 14 एप्रिल 1966ला. म्हणून बाबासाहेबांच्या ह्या वाढदिवसानिमित्तानं हिरक महोत्सव म्हणून भैयासाहेबांनी ही भीमज्योत काढली होती महू ते चैत्यभूमीपर्यंत. कारण त्याच्यानंतर आपला जो समाज आहे त्याला माहिती झालं पाहिजे आणि पुन्हा एक आपला बौद्ध धर्म हा सगळ्यांना माहीत पडला पाहिजे म्हणून हा त्याचा उद्देश होता. आणि पुन्हा चैत्यभूमी पण त्यांना हे करायची होती, तयार करायची होती म्हणून ती भीमज्योत काढली होती. त्यानंतर जानेवारी 1934ला म्हणजे बघा बाबासाहेब, रमाबाई आणि यशवंत हे राजगृहामध्ये गेले होते 1934ला जानेवारीमध्ये. त्यानंतर ऑगस्ट 1935ला यशवंतराव खूप आजारी पडले आणि मग 1935ला शंकर मामांनी भैयासाहेबांना उपचारासाठी त्रिवेंद्रम येथे घेऊन गेले होते 1935 मध्ये. आणि 1936ला भैयासाहेब आजारातून बरे होऊन पुन्हा मुंबईला आले. त्यानंतर मग त्यांनी 1940ला बाबासाहेबांच्या सांगण्यावरून जनता पत्राच्या कार्यालयात जाऊन प्रिंटिंग प्रेसच्या कामामध्ये लक्ष घातलं होतं. 1944ला जनता पत्राच्या व्यवस्थापकाची जबाबदारी बाबासाहेबांनी यशवंतराव म्हणजे भैयासाहेबांवर सोपवलेली होती. आणि नंतर 19 एप्रिल 1953ला भैयासाहेबांचा आणि मीराताईंचा विवाह म्हणजे लग्न झालेलं होय. आणि त्यावेळेस बाबासाहेब उपस्थित नव्हते. मग त्यांनी बौद्ध पद्धतीनं बाबासाहेबांनी त्यांना बौद्ध पद्धतीनं लग्न करायचं सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी केलं पण होतं. नंतर मग ते जयराज हाऊसमध्ये जाऊन बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि 28 एप्रिल 1954ला
बाबासाहेब आंबेडकरांचा हीरक महोत्सव समितीची ज्यावेळेस बैठक होती, त्या बैठकीमध्ये कमिटी नेमली होती. त्या कमिटीचे भैयासाहेब खजिनदार होते. 10 मे 1954 म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. म्हणजे भैयासाहेबांचे सगळ्यात मोठे सुपुत्र प्रकाश आंबेडकर. 5 मे 1955 भैयासाहेबांनी महाराष्ट्रातील पत्रकारांचे संमेलन घेतले होते 1955 आणि त्यांनी काय प्रबोधन केलं की तुमचं एकच ध्येय असलं पाहिजे. राजकारणामध्ये असू द्या किंवा धार्मिक संस्थेमध्ये असू द्या, तुम्ही बाबासाहेबांचे विचार प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचे विचारच पसरवले पाहिजे. हे संमेलन पत्रकारांचं घेऊन भैयासाहेबांनी तिथे प्रबोधन केलं होतं. त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 भैयासाहेबांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली. त्यावेळेस बाबासाहेबांनी भैयासाहेबांना सुद्धा दीक्षा दिली होती त्या 5 लोकांसोबत, 5 लाख लोकांसोबत. त्यानंतर 16 ऑक्टोबरला भैयासाहेब यांना कन्यारत्न झालं. त्यांच्या मुलींचं नाव होतं रमा. त्यानंतर 24-25 जानेवारी 1957 भैयासाहेबांनी धम्मदीक्षा देण्यासाठी वाडातील 3 जिल्हे अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यातील विविध भागात धम्मदीक्षा समारंभ घेऊन हजारो लोकांना दीक्षा दिली. म्हणजे त्यांनी सुरुवात अशी केली की प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरले आणि धम्मदीक्षा द्यायला सुरुवात केली होती ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर 1957 खेडमध्ये, जिल्हा पुणे या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांच्या हस्ते हजारो लोकांनी धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर 1957 बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमामध्ये भैयासाहेबांनी संपूर्ण समाजाला मार्गदर्शन केलं होतं. एप्रिल-मे 1958 पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, यवतमाळ येथे सुद्धा धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये हजारो लोकांना धम्मदीक्षा दिली. त्यानंतर 16-17 एप्रिल 1959 सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. त्या ठिकाणी कुर्डवाडी, मोहोळ येथे सुद्धा धम्मदीक्षा दिली. 30 जुलै 1959 खानदेश, मराठवाड्यात रिपब्लिकन पक्षाचा जमीन मिळण्यासाठी बौद्धांच्या सवलतीसाठी जेलभरो आंदोलन केलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये भैयासाहेबांनी आपल्या लोकांना जमिनी मिळत नव्हत्या, त्यावेळेस सुद्धा त्या भैयासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जेलभरो आंदोलन केलं होतं. कारण सगळे पब्लिक आहेत पूर्ण जेलमध्ये स्वतःहून जात होते आणि त्यावेळेस भैयासाहेबांना ते यश आलं आणि जमिनीचं वाटप करण्यात आलं होतं भैयासाहेबांनी. त्यानंतर 6 जुलै 1960 विधान परिषदेवर भैयासाहेब निवडून गेले होते, म्हणजे आमदार झाले होते. त्यावेळेस सुद्धा भैयासाहेबांनी आपल्या लोकांच्या जे बौद्धांच्या जे सवलती आहेत त्या मिळवून दिल्या होत्या. म्हणजे बघा, भैयासाहेबांनी बाबासाहेब गेल्यानंतर एवढं मोठं महान कार्य केलेलं आहे आणि एवढ्या धम्मदीक्षा घेतलेल्या आहेत खूपच. कारण त्यांच्यासारखं कार्य मला वाटतं नंतर कोणी केलंच नाही. बाबासाहेबांच्या मुलानंतर असा एकही नेता तयार झाला नाही की त्यांनी ही चळवळ पुढे नेली. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जो हा रथ आहे मी इथपर्यंत आणलाय, तुम्हाला जर पुढे नेता येत नसेल तर नेऊ नका, पण मागाही नेण्याचा प्रयत्न करू नका, जो आहे तिथेच राहू द्या. आणि हे खरंच झालं. कारण त्याच्यानंतर भैयासाहेबांनी हा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धम्मदीक्षेवर जास्त जोर दिला, कारण त्यांच्यासारख्या धम्मदीक्षेचा कार्यक्रम कोणीच केला नाही. सगळ्यात जास्त म्हणजे भारतीय बौद्ध महासभा ज्यांनी त्या अध्यक्षपद भूषवलं बाबासाहेबांच्या नंतर, त्यानंतर त्यांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये हिरिरीनं काम केलेलं आहे. पुन्हा रिपब्लिकन पक्ष सुद्धा चालवला, आपल्या लोकांना एकत्र करण्याचं काम सुद्धा केलं. आणि नंतर त्यांना शेवटला जवळजवळ मला वाटतं 17 सप्टेंबर 1977 कारण एवढा मोठा माणूस असताना सुद्धा त्यांना आजारी पडल्यानंतर आणि ते केएमई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मृत्यूशी झुंज देत होते आणि तिथंच त्यांचा मृत्यू झालेला आहे 17 सप्टेंबर 1977. म्हणजे असे हे भैयासाहेबांचं महान कर्तृत्व होतं. कारण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण अजून खूप काय आहे. कारण भैयासाहेब वाचल्यानंतर त्यांचं कार्य एवढं महान आहे की ते संपणारच नाही. पण तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शॉर्टकटमध्ये. कारण मी जवळजवळ ते पुस्तक आणल्यापासून वाचायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यातल्या तुम्हाला थोडेसे नोट सांगितलेले आहे. कारण बाबासाहेबांनंतर कोणी जर काम केलं असेल चळवळीमध्ये म्हणा किंवा धार्मिक संस्था चालवणे म्हणा
किंवा शैक्षणिक संस्था तर भैयासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. कारण त्यांचं शिक्षण नाही झालं हे त्या काळाची परिस्थिती नाही, कारण त्या काळातील जातीयता त्यांना कारणीभूत होती, लक्षात ठेवा. परंतु ते शिक्षण नाही झालं म्हणून खचले नाहीत, कारण त्यांनी जे काम करायचं ते भैयासाहेबांनी भरपूर केलं होतं. कारण शैक्षणिक काम केलं, राजकारणामध्ये पण आले, सामाजिक पण केले. म्हणजे या सगळ्या चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या पाठीमागे, बाबासाहेबांच्या हातावर हात करून, हातावर पाठीवर हात ठोकून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून मला एवढंच सांगायचंय की भैयासाहेब आंबेडकर, ज्यांना सूर्यपुत्र म्हणतात, चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणतात, बौद्धाचार्यांचे जनक सुद्धा म्हणतात. कारण त्यांनी आमच्यासारखे बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक घडवले. कारण त्यावेळेस बघा भिक्खू लोक जास्त नसायचे आणि जे होते ते काय जास्त बाहेर प्रसारामध्ये फिरत नव्हते. म्हणून भैयासाहेबांनी ही कल्पना त्यांना आली आणि त्यावेळेस त्यांनी सुरुवात केली, शिबिरं घ्यायला चालू केलं आणि तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे बौद्धाचार्यांची. म्हणजे सामान्य जीवनामध्ये सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतो आणि घर पण चालू शकतो. कारण बघा त्यावेळेस बाबासाहेबांनी ज्यावेळेस धम्मदीक्षा घेतली त्यावेळेस संघावरती नाराज होते बाबासाहेब आंबेडकर. कारण त्यांना माहित होतं भिक्खू संघ हा काम करायला तयारच नाही. कारण पहिल्या काळामध्ये, भगवान बुद्धांच्या काळामध्ये जो संघ होता तो पायी फिरायचा, त्यांना कुठल्या गोष्टीचा मोह नव्हता. मोह, माया, मत्सर हे म्हणजे सगळं सोडून दिलेलं होतं आणि ते बिना पायाचे फिरायचे, बिना साधनाचे फिरायचे. आजचे बघा आपले धम्मगुरू आहेत, मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही, परंतु ते धम्म प्रचारासाठी, प्रसार करण्यासाठी फिरत नाहीत. आज जिथं असतात तिथंच राहतात. आज गाड्या घोड्यानं फिरतात, त्यांना गाड्या पाहिजेत फिरायला. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं होतं, भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही फक्त धम्माचाच प्रचार आणि बुद्धाचा प्रचार करायचा आहे. मी जे धम्म सांगितलं आहे तोच श्रवण करायचा आहे, धम्मदेशना द्यायची आहे. पण आज बघा त्या भिक्खूपेक्षा बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षकच जास्त बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतायत. कारण भैयासाहेबांनी जवळजवळ भरपूर राज्यामध्ये बुद्ध धर्मांची दीक्षा दिली आहे. त्याच्यानंतर त्यांच्या खालोखाल मीराताई आंबेडकरांनी जवळजवळ 40 ते 42 वर्ष जवळजवळ त्यांनी सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या मागोमाग त्यांनी सुद्धा धम्मदीक्षाचे कार्यक्रम मोठमोठे केले. जवळजवळ 28 राज्यामध्ये आज भारतीय बौद्ध महासभा काम करते. म्हणून आणि त्यानंतर मीराताई आंबेडकर थकलेल्या आहेत, त्याच्यानंतर भिमरावसाहेब आंबेडकर पुन्हा तयार झाले. म्हणजे बघा आंबेडकर घरानं थांबलेलं नाही. बाबासाहेब गेल्यानंतर भैयासाहेबांनी ही जिम्मेदारी उचलली भारतीय बौद्ध महासभेची. त्यानंतर त्यांच्या मुलांनी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर म्हणा, भीमरावसाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर हे तिघही मुलं थकलेले नाहीयेत. कारण भैयासाहेबांच्या नंतर त्यांच्या पत्नीनं भारतीय बौद्ध महासभा चालवली. त्यांनी अहोरात्र झटले, कष्ट केले, भारतीय बौद्ध महासभाला खूप पुढे घेऊन गेले. जवळजवळ विचार करा 28 राज्यामध्ये बुद्ध धर्म आणि भारतीय बौद्ध महासभा पसरवलेली आहे. त्यानंतर भीमरावसाहेब आंबेडकरांनी, कारण आम्ही बघतोय, कारण आमचं ज्यावेळेस शिबिर होतं 10 दिवसाचं शिबिर होतं आणि उद्घाटनाला ते येणार होते, परंतु त्यांना वेळ मिळाला नाही. मग त्यांच्या पत्नी दर्शनाताईंनी आमच्या शिबिराला येऊन उद्घाटन केलं आणि छान बोलल्या, मार्गदर्शन पण खूप चांगलं केलं. कारण आंबेडकर घराण्यामधील प्रत्येक व्यक्ती ही सुशिक्षित आहे, शिकलेली आहे, विद्वान आहे आणि आज समाजामध्ये तयार व्हायला लागली आहे. बघा आनंदराजचा मुलगा अमन आंबेडकर, ते सुद्धा आज आनंदराज सोबत फिरतायत, पूर्ण म्हणजे समाजामध्ये जाऊन प्रचार प्रसार करतायत. आणि ज्यावेळेस शेवटच्या टायमाला, कारण हे जे केंद्रीय शिक्षकाचं शिबिर आहे चैत्यभूमीचं, हे विश्वविद्यापीठ आहे, एक लक्षात ठेवा. कारण बुद्धांच्या काळामध्ये जसं नालंदा विश्वविद्यालय होतं, तक्षशिला होतं, तसंच हे चैत्यभूमीचं विश्वविद्यापीठ आहे. केंद्रीय शिक्षकाचं म्हणा, बौद्धाचार्यांच्या तिथून माणसं घडत आहेत आणि त्या शिबिरामध्ये भीमराव साहेबांना येता आलं नाही. म्हणून त्यांनी शेवटच्या टायमाला समारोपाच्या 1 दिवस अगोदर आम्हाला भेटून गेले, सदिच्छा दिले, कारण त्यांना बिहारला जायचं होतं. आणि नंतर शेवटच्या दिवशी ज्यावेळेस आमची परीक्षा झाली, आमचं शिबिर समारोप झाला, त्या दिवशी
त्यांनी त्यांच्या हस्ते आम्हाला प्रमाणपत्र दिलं आणि आम्हाला म्हणजे खूप बरं वाटलं. कारण आंबेडकर घराण्याच्या एखाद्या व्यक्तीनं आम्हाला प्रमाणपत्र देणं ही आम्हाला खूप मोठी गोष्ट वाटली, खूप बरं वाटलं. म्हणजे मला एक सांगायचं आहे की आंबेडकर घराणं शेवटपर्यंत काम करतंय आणि त्यांची जी पिढी आहे त्यांच्या सोबतच आपल्याला राहायचंय आणि त्यांच्या सोबत राहूनच आपल्याला काम करायचंय. कारण आजची परिस्थिती बघा खूप वाईट होत चाललेली आहे आणि एकच घराणं आहे की ते आपल्या समाजाला वाचवू शकतं, ते म्हणजे आंबेडकर घराणं. त्याबद्दल मी आता जास्त न बोलता भैयासाहेब आंबेडकर बद्दल एवढं बोललो ते तुम्ही ऐकलं असेल, ते शांततेनं ऐकलं असं मी गृहीत धरतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.